या फोटोमधल्या दादाला तर तुम्ही सगळेजण ओळखतच असताल. आजकाल मुलांना काय झालं हेच कळत नाही. उठलं सुटलं सगळेजण जीवच द्यायला लागलेत. मला तर हे समजत नाही त्यांच्या आयुष्यात एवढा मोठा काय प्रॉब्लेम असतो की त्याच्यामुळे त्यांना एवढं मोठं चुकीचं पाऊल उचलावं लागतंय. स्वतःच्या आईवडिलाचा सुद्धा विचार करत नाहीत ना ते. ज्या आईने 9 महिने पोटामध्ये ठेवून लहानाचं मोठं केलं, आज तिला सोडून गेलाय तो. त्या आईला काय वाटत असन? सुसाईड करणं हे प्रॉब्लेमचं सोल्युशन नसते, त्याच्यावरती शांतपणे सोल्युशन काढायचं असते. अगदी कालचाच विषय आहे. आशिष भैया मुंडे यांनी सुसाईड केलेलं. काहीच अजून कारण कळालं नाहीये त्यांनी सुसाईड का केलं. आणि एक गोष्ट समोर आलेली आहे, त्याच्या आईला कॅन्सर आहे. किती अवघड आहे ना. स्वतः मरणाच्या दारामध्ये उभी असून त्याच्या मुलासाठी जगत होती आणि तोच मुलगा आज या जगामध्ये नाहीये. काय वाटत असेल त्या आईच्या मनाला आज. माझं सगळ्या भावांना एकच म्हणणं आहे, किती सुद्धा आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आले ना, एकदा आई वडिलाचा विचार नक्की करा. आईचं दुःख मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघते, कारण माझा सुद्धा भाऊ या जगामध्ये नाहीये. त्याला जाऊन कंप्लीट 10-11 वर्ष झालं, तरी सुद्धा माझी आई त्या दुःखातून अजून बाहेर निघलेली नाहीये. मग विचार करा आईचं प्रेम किती असतंय हो. आणि अगदी माझा भाऊ 3 ते 4 वर्षाचा होता तेव्हा वारलेला आहे. मग विचार करा त्या आईला काय वाटत असेल, जिने एवढं लहानाचं मोठं केलं आणि लग्नाला आलेल्या मुलाचा जीव जाणं म्हणजे कितीच अवघड आहे. तिने काय स्वप्न बघितले असतील त्याच्यासाठी, की मी हे करीन ते करीन, पण काही ते सगळे स्वप्न मातीमध्ये गेले की तिचे. देवाला एवढीच प्रार्थना करेन की त्याच्या घरच्याला बळ देव आणि त्याच्या आत्म्याला शांती मिळो. व्हिडिओ आवडला असला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.